नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये काव्य आता घरी येते रागरागाने आणि घरी येऊन शांत बसलेली असते। पार्थ आता मानिनीला म्हणत असतो की हे बघ ना आई, अगं मी केव्हाचा त्यांच्याशी बोलतो पण ते एकही शब्द बोलत नाही, तू प्लीज त्यांना सांग ना काहीतरी बोलण्यासाठी। पण काव्य मात्र आता काहीही बोलत नसते, ती तोंड फुगून बसलेली आहे कारण दिव्याला केक भरवताना बघितलेलं असतं म्हणून तिला फार राग आलेला आहे पार्थचा। आणि ते फोटो सुद्धा तिने आता त्या जान्हवीच्या मोबाईलमध्ये पाहिलेत, याचा तिला इतका राग आलेला आहे म्हणून ती शांत बसलेली आहे। तर मानिनी आता पार्थला म्हणते की नाही बाबा, या बाबतीत मात्र माझा तिला सपोर्ट आहे। अरे मग तू मला सांग की एखादी दुपारच्या वेळेला भर उन्हामध्ये प्रेग्नेंट बायको, तो पण आपला अभ्यास बाजूला ठेवून नवऱ्यासाठी डब्बा घेऊन येते, तो का? आणि नवऱ्याला घरचं जेवण मिळावं म्हणून, आणि बघते तर काय, तो कुणाच्या हातून केक खातो आणि कुणाला तरी केक भरवतो। हे छे छे छे, दिस इज नॉट फेअर, नॉट डन। आणि तेवढ्यात मात्र आता मानिनी काव्याच्या जवळ जाऊन तिच्या बाजूने बसते। नंदिनी मात्र आता घरामध्ये धूप फिरवत आलेली आहे, पार्थला खुणावतो तेव्हा नंदिनी म्हणते की बरं ठीक आहे, आणि ती लगेच आता काव्याला म्हणते की काव्या अगं सोड ना, काव्या अगं जाऊन दे, कशाला इतका राग धरते। अगं पार्थ तर माफी मागतात आणि तसंही त्या मुलीचा वाढदिवसच तर होताच। त्यावरती काव्या म्हणते की ताई मी तिच्याबद्दल बोलते का, एवढं सगळं होऊन सुद्धा मी तिला बर्थडे विश केलंच आणि मी तिला हे सुद्धा म्हणाले की मला तुझ्याशी बोलायचं नाही म्हणून। आणि कसं आहे की ताई, आपलंच नाणं जर खोटं निघालं तर समोरच्याने आपल्याला फसवलं असं नाही होऊ शकत। आणि तेवढ्यात पार्थ म्हणतो की काव्या तुम्ही काय बोलतात, नाणं खोटं बिटं काही नाही, 15 रुपया आहे मी, असे बोलून तो काव्याच्या समोर येऊन बसतो। काव्या लगेच तेथून उठते आणि म्हणते की ताई मला नाही बोलायचं, त्या माणसाशी मला खरंच बोलायचं नाही। एवढी मरमर करत मी त्यांच्यासाठी डब्बा घेऊन गेले आणि बघते तर काय, हे त्या दिव्याला केक भरवतात। आणि नाही नाही बरोबर आहे, कारण मी प्रेग्नेंट आहे, माझ्यामध्ये आता आधीसारखा चार्प नाही राहिलेला, कारण बायको प्रेग्नेंट असल्याने मात्र नवरा तिच्यापासून असा तसा लांब जातोच, खरंच आहे। तेव्हा आता पार्थला हेच कळत नाही की आता नक्की काव्याचा काहीतरी गैरसमज होतो आणि पार्थचं तेच होत असतं, कारण पार्थची काही चूक नसते, दिव्या मुद्दाम करत असते। तर मानिनी आता पार्थला शांत राहायला सांगते, त्याला खुणावते। काव्या पुढे म्हणते की सगळा गेम हा विश्वासाचा आहे, तो जर विश्वास उरला नाही तर कशास कोणताही अर्थ राहत नसतो। हे म्हणजे असं झालं की क्रिकेट खेळताना मात्र समोरच्या बॅट्समनवर विश्वास ठेवून टर्न काढताना मात्र आपण बॉल चुकवायचा आणि धावत फिरायचं, परंतु समोरचा बॅट्समन आपला विश्वासघात करून एका जागेवर उभा राहणार आणि तो आपल्याला आउट करणार असं वागेल, असे देशमुख वागलेले आहेत, असल्या मॅच मध्ये मला खेळायचं नाहीच। तेव्हा आता काव्य ऐकून घ्यायला तयारच नसते, तर काव्य आता म्हणते की नाही आणि ती आज जायला निघते। तर पार्थ म्हणतो की काव्या प्लीज मला कळाले प्लीज, तर काव्या नाही ऐकायला तयारच नसते। त्या पार्थ काव्याचा हात धरतो, काव्य काव्य करत असतो पण काव्य काही ऐकून न घेता ती आपल्या रूममध्ये रागानेच निघून जाते। पार्थच्या मागे काव्य काव्य करत जातो तेव्हा मानिनी आणि नंदिनी या दोघींना तर फार टेन्शन येते। त्यानंतर आता नंदिनी आणि जीवा झोपलेले आहेत, आता बरोबर रात्रीचे 2 वाजले असतात, जीवाला काही झोप येत नाही, जीवा आता उठणारच असतो, पण नंदिनीने आता जीवा उठणार आहे तिकडे जाणार आहेत यासाठी मात्र आता एक अशी युक्ती केलेली आहे, म्हणजे दरवाजाला घुंगरू बांधून ठेवलेला आहे। बरोबर 2 वाजता तर जीवा लगेच उठतो, नंदिनी झोपलेली आहे की हे पाहतोय। तेव्हा आता जीवा नेहमीप्रमाणे 2 वाजता उठतो, दरवाजा उघडतो आणि दरवाजा उघडताना मात्र त्या घुंगरांचा आवाज होतो आणि घुंगरांचा आवाज झाल्या क्षणी आता लगेच जीवा बाहेर येतो, पुन्हा घुंगरांचा आवाज होतो। जीवा आता कुठे जाणार असतो तर अडगळीच्या खोलीमध्ये तो जात असतो आणि आता नंदिनीने झोपेचं सोंग केलेलं आहे, ती आता लगेच उठते आणि आता नंदिनी विचार करते की आज जे काही आहे ते नक्की समोर येईल आणि नंदिनी मात्र आता जीवाच्या मागे मागे येत असते। तर जीवा मात्र आता अडगळीच्या खोलीमध्ये जो पाळणा ठेवलेला आहे तर त्या पाळण्याजवळ येऊन गाणं म्हणजे अंगाई गात असतो। त्या पाळण्यामध्ये त्याने एक बाहुली टाकलेली असते आणि रडतच तो रोज त्यात अंगाई गात आहे। आणि तेव्हा नंदिनी दरवाजात येते आणि बघते तर काय, तिला धक्काच बसतो। तेव्हा आता जीवा ही अंगाई गात असताना खूप रडत आहे आणि नंदिनी सर्व हे पाहते तर तिच्या डोळ्यातून खूपच पाणी येते, तिला आता खूप वाईट वाटतं, तिला सुद्धा आपल्या बाळाच्या आठवणी जाग्या होतात। जीवा अंगाई गातच असतो तसं त्याच्या डोळ्यातून पाणी येत आहे, नंदिनी हे सर्व बघत आहे आणि तेव्हा नंदिनी इतकी रडत आहे आणि तेवढ्यात झोका जोराचा होतो, तेवढ्यात आता जीवा घाबरतो आणि परत आता म्हणतो की आणि आता जोरेने ओरडतो आणि त्याला असं वाटतं की आता बाळ घाबरलं म्हणून त्या बाहुलीला बाहेर काढतो आणि म्हणतो की तू घाबरलीस, बाबांनी जोरात झोका दिलास। जी आता नंदिनी ही जी काही जीवाची अवस्था बघत आहे, नंदिनीला आता काय करावं तेच काही कळत नसतं, ती खूप रडत आहे आणि जीवा मात्र त्या बाहुलीशी गप्पा करत आहे एक बाळ म्हणून।
नंदिनीला इतकं वाईट वाटतं आणि नंदिनी लगेच जीवा असं म्हणते. तेव्हा आता जीवा काही उत्तर देत नाही. त्याला असं वाटतं की नंदिनी इथे आली. तो लगेच आता अगदी नंदिनीकडे बघत नाही. त्याला काय करावं तेच काही कळत नसतं. तेव्हा आता इकडे पार्थ मात्र आता काव्य ही रुसलेली आहे आणि रुसून ती झोपलेली आहे. तर काहीतरी गंमत शक्कल लढवत असतो आणि विचारतो की काव्या काव्य तुम्ही जागे आहात का? या बोलत नाही, नक्की झोपलेले आहेत वाटतं. तेव्हा परत तो काव्या काव्य करतो. काव्या लगेच रागाने म्हणते की काय करायचं तुम्हाला? तेव्हा आता पार्थ म्हणतो की हो बोलल्या तर माझी भान जर जागी आहे वाटतं. आणि बघा काव्य मी तुमच्यासाठी काय आणलं. कारण काव्याला बर्फ खायला खूपच आवडतो. तो पण रात्री 2 वाजता. त्याचे डोळे तिला लागलेले असतात. म्हणून आता तिला खुश करण्यासाठी पार्थ मुद्दाम बर्फाचे तुकडे वाटीत घेऊन येतो. आणि वळून बघा ना काव्य मी काय आणलं तुमच्यासाठी. ती वाटी आता काव्याच्या समोर धरतो. काव्य बर्फाच्या त्या वाटीकडे पाहत असते आणि पाहते पाहते तिच्या तोंडाला पाणी तर सुटलेलंच असतं. परंतु मुद्दाम मात्र तिला राग आहे आणि ती लगेच आता पुन्हा झोपते. पार्थ मात्र तिला मनवण्यासाठी काव्या काव्य करतोय आणि परत म्हणतो की मनापासून सॉरी काव्या, प्लीज मला माफ करा. आणि परत काव्या सॉरी 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 करतो आणि शेवटी तिला उठवतो. काव्या आता उठून बसते आणि काव्या आता इतकी भडकते. वा हे मात्र तुमचं बरं आहे. अगोदर चुका करायच्या नंतर सॉरी म्हणायचं, ही नाटकं करायची हे बरं जमतं तुम्हाला. तेव्हा आता पार्थ पुन्हा म्हणतो की काव्या सॉरी, खरंच सॉरी, मनापासून सॉरी सॉरी, प्लीज राग सोडा. तेव्हा काव्या भडकलेली आहे. काव्या म्हणते की का राग सोडायचं मी? का पण तुमची प्रेग्नेंट बायको भर उन्हात तुमच्यासाठी डबा घेऊन येते, ते कशासाठी? तेव्हा पार्थ म्हणतो की प्रेम आहे म्हणून. तेव्हा काव्या म्हणते की खड्ड्यात गेलं तुमचं ते प्रेम, मला दाखवू नका. हे प्रेम तर दुसऱ्या कुणाच्या तरी हातून केक खात असतं, दुसऱ्या कुणाला तरी केक भरवत असतं आणि ते पण प्रेमाने. तेव्हा आता पार्थ म्हणतो की काव्या तसं नाही. तर काव्या विचारते की मग कसं आहे? काल परवा आलेली ती दिव्या इतकी महत्वाची झाली का तुमच्यासाठी? ते 100 कॉल्स माझ्या इतके डोक्यात जातात. आणि आता काव्य मात्र त्या दिव्याचं सोंग आणायचं असतं की पार्थ सर मला काही सुचत नाही. पार्थ सर मी काय करू? मी एकटी आहे. पार्थ मला भीती वाटते. सर सर सर. आणि हे सर्व बोलताना काव्याला तर दम भरलेला असतो. काव्याला त्रास होतो. पार्थ म्हणतो की काव्या सावकाश. काव्या पार्थ हात बाजूला करते आणि गप्प बसा असं म्हणते. आता पार्थ म्हणतो की काव्या अहो बर्फ वितळायला लागला पण तुमचा राग कधी वितळणार बरं? बर्फाचे डोळे तुम्हाला लागलेले आहेत, प्लीज घ्या ना. त्यामुळे प्लीज घ्या आणि राग सोडा. म्हणजे हे बघा माझ्या टी शर्ट मध्ये हा बर्फ टाका. म्हणजे माझी होणारी वळवळ, माझी चळवळ, माझी पळापळ हे सर्व काही बघून तुमचं मनोरंजन होईल. तुम्ही हसताल, खुश होताल आणि तुमचा सुद्धा थोडासा राग कमी होईल. प्लीज घ्या ना काव्या. तेव्हा मात्र काव्या ती बर्फाची वाटी धरते आणि ती वाटी घेऊन डायरेक्ट ती पारच्या डोक्यावर ओतून देते. पार्थला तर खूप गार लागतं आणि तरी सुद्धा तो काव्याकडे पाहत असतो. काव्य मात्र तो बर्फ ओतून आता रागाने पुन्हा झोपते. पार्थ आता बघतच असतो. अजूनपर्यंत काव्याचा राग काही गेलेला नाही. त्यानंतर आता इकडे जीवा फार रडत आहे. जेव्हा नंदिनी जीवा अशी हाक मारते तेव्हा जीवा आता वळून तिच्याकडे पाहतोय. हातामध्ये बाहुली असते आणि जीवाची होणारी ती घालमेल सगळं काही बघून नंदिनीला फार रडायला येतं. जीवा आता त्याच्या बाहुलीला झोपवलं आहे म्हणून आता शांतपणे तिला पाळण्यामध्ये टाकतो आणि ते बाळ झोपून मात्र तो पुन्हा आता नंदिनीच्या जवळ येतो. नंदिनी जीवाच्या जवळ येते आणि म्हणते की जीवा. तर जीवा आता काही न बोलता फक्त रडत असतो. आणि तेव्हा आता नंदिनीला स्वतःची चूक समजते. नंदिनी मात्र आता जीवा कुठे जात असतील म्हणून आता तिला तो क्षण आठवतो जेव्हा ती झोपेतून जागी होते. जीवा तिच्या शेजारी झोपलेला नसतो आणि हे सगळं आठवून ती आता जीवाला विचारते की जीवा हे सगळं काय आहे? हे सगळं काय आहे जीवा? म्हणजे रोज मध्यरात्री 2 वाजता तुम्ही इथे येता आणि इतका त्रास तुम्हाला होतोय, मग एका शब्दाने सुद्धा माझ्यावरती बोलावंसं नाही वाटलं तुम्हाला? असं रात्री अपरात्री बाळाजवळ बसल्याने तुमचं मन हलकं होतं का? आणि तसं असेल तर मला पण सांगा, मी सुद्धा रोज रात्री इथे येत जाईल. तेव्हा आता जीवा म्हणतो की बास नंदिनी, आई हवं हे आईलाच वाटू शकतं का? म्हणून जीवा पाळण्यातील पुन्हा ती बाहुली उचलून हातात घेतो आणि ती बाहुली आता कुशीत घेतो आणि म्हणतो की हातात बाळ असावं, आपल्या कुशीत असावं आणि त्याच्या छोट्याशा इवल्याशा हातावर आपण आपलं बोट ठेवावं आणि मग त्याने मूठ बंद करून घ्यावी आणि मग त्याने आपली मूठ बंद करून घ्यावी. त्याने आपल्या खांद्यावर त्याची छोटीशी आणि न सामरणारी मान ठेवून अगदी गाढ झोपावं, ते पण हक्काने. आपला आवाज ऐकून मात्र त्याच्या चेहऱ्यावर हसू यावं आणि मग मात्र त्याने पहिली हाक बाबा अशी मारावी. त्यावेळेस बाबाला झालेला आनंद काय असतो हे सगळं काही आता बाबा म्हणजे जीवा आता उपभोगत आहे. त्याला आता आपल्याला बाळ नाही आणि त्याच बाहुलीमध्ये तो आपलं प्रेम शोधत असतो
आणि मग तो नंदिनीला म्हणतो की असं पुरुषांना नाही का वाटू शकत. आणि पुन्हा ती बाहुली आता तो पाळण्यामध्ये ठेवून देतो आणि नंदिनीला विचारतो की बोल ना नंदिनी, अगं असं पुरुषांना नाही का वाटू शकत. तेव्हा आता नंदिनी खूप रडत आहे आणि नंदिनी म्हणते की वाटू शकतं, हो खूपच वाटू शकतं, माहिती सुद्धा आहे मला की वाटू शकतं. जीवा म्हणतो की पण तुला काहीच माहिती नाही. तर नंदिनी म्हणते की हो जीवा, मला माहिती आहे, माझं पूर्ण लक्ष तुमच्याकडे आहे. तुम्ही जिम मधून आल्यानंतर अंगावर पाणी ओतून घेतलं, घामाघूम झाण्याची तुम्ही ऍक्टिंग केली, सगळं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं. आणि हे बघा जीवा, आणखीन सुद्धा एक गोष्ट मला कळालेली आहे, मी रोज मात्र जिमला न जाता त्या कथ्थरच्या अगदी डान्स क्लासच्या बाहेर थांबतात. मला माहिती आहे आणि जीवा हे सगळं मी बरोबर बोलते ना. नंदिनी रडत हे सर्व जीवाला विचारत आहे. बोला ना जीवा. तेव्हा जीवा म्हणतो की हो. जीवा म्हणतो की हो, रोज जातोय मी त्या कथकाच्या क्लासमध्ये आणि तेथे मात्र त्या इवल्याशा मुलींना मात्र मी पायामध्ये घुंगरू बांधून असं पावलं टाकताना पाहतोय. असं गेले मी कित्येक दिवस करत आहे. तेव्हा आता नंदिनी इतकी रडत आहे आणि जीवाच्या खांद्यावर हात ठेवून म्हणते की इतका त्रास तुम्हाला होतोय जीवा, तरी सुद्धा तुम्ही मला एकही शब्दाने का बोलला नसेल. आणि तेवढ्यात जीवा आता विचार करतो आणि म्हणतो की हो, अरे हो, मी तुझ्याशी का बोललो नसेल. आणि परत आता जीवा तिला विचारतो की काही उपयोग आहे का तुझ्याशी बोलून. तेव्हा आता नंदिनीला धक्का बसतो. नंदिनी म्हणते की जीवा तुम्ही असं का बोलतात, आणि हे बघा असं बोलू सुद्धा नका, आणि बाहेर आता जर कोणी ऐकलं इतकं ओरडू सुद्धा नका, खूप मोठा प्रॉब्लेम होईल जीवा. तेव्हा आता जीवा म्हणतो की घ्या, इथे मी तुला माझं दुःख सांगतोय आणि तुला मात्र बाहेर कोणी ऐकेल याची भीती वाटते. हे बघ नंदिनी, म्हणूनच मात्र मी असं तोंड दाबून रडायला शिकलो. इथे येऊन मात्र मी ह्या पाळण्याला झोका द्यायला शिकलो, कारण आता मात्र तुझ्या कुशीमध्ये माझ्यासाठी उभंच उरलेली नाही ज्याने मला शांत वाटेल. तेव्हा आता नंदिनी खूप रडत असते. नंदिनी म्हणते की नाही जीवा, तुम्ही असं का बोलता, असं काहीच नाही जीवा, मी तुम्हाला खरंच सांगते, प्लीज. तेव्हा आता जीवा म्हणतो की हे बघ नंदिनी, प्लीज अगं तू रडू नकोस आता. आणि तो मात्र नंदिनीच्या डोळ्यातील पाणी पुसतो आणि तिला रडू नको असं म्हणतोय. आणि हे बघ तू रडली ना, मला सुद्धा रडू येते, त्यामुळे प्लीज तू रडू नकोस, जाऊन दे, शांत हो. आणि दोघेही आता खाली बसतात. जीवा तिला परत म्हणतो की ऐक ना, एक काम कर, आपण मात्र हा विषय सोडून देऊयात. आणि हे बघ मी काय करतो की मी पुन्हा एकदा माझं दुःख गिळून टाकतो आणि चल आपण जाऊयात, चल. म्हणून जीवा आता रूम मध्ये जायला निघतो, परंतु नंदिनी त्याचा हात धरते आणि म्हणते की जीवा प्लीज थांबा, प्लीज जीवा, मला ऐकायचं आहे की तुमच्या मनात नक्की काय चाललेलं आहे, प्लीज तुमचं मन मोकळं करा. आणि हे बघा जीवा, आपण आपले दुःख एकमेकांना सांगतो की नाही, आपण जीवा नंदिनी आहोत. तेव्हा जीवा म्हणतो की काय बोलतेस, आता आपण जीवा नंदिनी कुठे उरलो, जीवा नंदिनी त्यांचा बॉन्ड आणि त्यांचं सगळं काही संपलं. हे ऐकल्यानंतर नंदिनीला फार मोठा धक्का बसतो. तेव्हा जीवा आता पुढे म्हणतो की आता फक्त काव्य नंदिनी उरलेले आहेत. तेव्हा आता नंदिनी विचारते की म्हणजे जीवा तुम्हाला काय म्हणायचं. तर जीवा म्हणतो की हे बघ काव्य आणि नंदिनी, आता मात्र तुझी प्रायोरिटी जीवा नाही तर काव्य आहे. तुझी प्रायोरिटी तुझी बहिणीसाठी काही पण नवऱ्याचं दुःख गेलं चुलीत. बहिणीसाठी तू इतक्या टोकाला जायला तयार झाली आणि तुझा नवरा मात्र आता काठावर उभा आहे आणि हेच तुला दिसत नाही. आणि नंदिनी तुझं माझ्याकडे लक्ष नाही, तुझ्या बहिणीच्या प्रेमापोटी मात्र तुझं माझ्याकडे लक्ष नाही. अगं माझ्याकडे तर काय, तुझं स्वतःकडे सुद्धा लक्ष नाही. इतकी स्वार्थी झालेली आहेस की तुझं दुःख सुद्धा तू मागे टाकलंस, कारण का की तुला तुझ्या बहिणीची काळजी जास्त आहे. तेव्हा आता नंदिनी फार रडत असते, आपल्या डोळ्यातील पाणी पुसत म्हणते की जीवा असं काही नाही. जीवा म्हणतो की सोड ना नंदिनी, हा विषय सोडून दे. अगं या सगळ्यामध्ये तुला माझं दुःख कुठे दिसणार, कुठे कळणार आहे हे सर्व. तेव्हा आता नंदिनी रडत म्हणते की हे बघा ठीक आहे, माझं चुकलं. नंदिनी कान पकडते आणि आय एम सो सॉरी म्हणते की हे बघा जीवा, यापुढे मात्र असं काही होणार नाही खरंच. जीवा विचारतो की म्हणजे तू काव्याला जाऊन सगळं खरं सांगणार आहेस का, सांग ना नंदिनी, अगं तू काव्याला जाऊन सगळं काही खरं सांगणार आहेस का. तेव्हा आता नंदिनी काही उत्तर देत नाही, ती खाली मान घालून रडत असते. जीवा म्हणतो की दे ना उत्तर. आणि हे बघ तुझ्याकडे बघूनच उत्तर मिळालं आणि माझं दुःख सुद्धा नंदिनी मी चोरून व्यक्त करतो. सगळ्यांच्या समोर मी नाही रडू शकत, सतत मला भीती वाटते कोणीतरी बघेल आणि तोंडावर हात ठेवून मी रडतोय, रोज रडतो मी रोज. आणि सगळ्यांच्या पासून मला हे सगळं माझं दुःख लपून ठेवावं लागतं, चोरून हे सर्व सहन करावं लागतं. सोड ना नंदिनी, मी सगळं हे तुला काय सांगतो. आणि हे बघ मी तू जरी सगळ्यांना सगळं काही सांगितलं तरी सुद्धा काय होणार आहे बरं, काय होणार आहे तर लोकही तुझ्याशी सहानुभूतीने वागतील, पण मी बाबा होणार आहे का, बाळ येणार आहे का परत, आणि ह्या बाहुलीची जागा मात्र आपल्या छकुलीच्या येण्याने भरून निघणार आहे का. नंदिनी आता हे सर्व काही ऐकून खूप रडत आहे. या घरामध्ये आपल्या छकुलीचा वारसा आपण करू शकणार आहोत का, असं कधी होणार आहे का नंदिनी. तुला आई म्हणणारी आणि मला बाबा म्हणणारी आपली लेक या आपल्या घरात आपल्या आयुष्यामध्ये येणार आहे का, तर नाही येणार हे लक्षात ठेव.
तेव्हा आता नंदिनी आणखीनच रडत आहे. या खोलीतील काळोख आणि आपल्या आयुष्यातील काळोख सारखा आहे. नंदिनी आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा काळोखच पसरलेला आहे. तेव्हा आता नंदिनी आता जीवाचं हे बोलणं ऐकून तिला धक्का बसलेला असतो. ती रडत आहे, जीवाला समजवण्याचा प्रयत्न करते, पण तरी सुद्धा जीवा आपल्या मनात काय आहे सर्व काही नंदिनीला आज बोलून दाखवतो. आणि हे पण नंदिनी ह्या सगळ्याची आपण आता सवय करून घेऊया. तेव्हा आता जीवा जायला निघतो तर नंदिनी म्हणते की जीवा प्लीज ऐका, प्लीज असं सोडून जाऊ नका प्लीज. तेव्हा आता नंदिनी खूपच रडत आहे आणि रडत रडत मात्र ती बाहुली ती हातात घेते. बाहुली हातामध्ये घेऊन आता नंदिनी खूपच तिला जवळ आपल्या खांद्यावर टाकून रडत आहे. त्यानंतर आता सकाळ होते. मिथुन काका, मानिनी आणि काव्या मात्र आता डायनिंग टेबलवर बसलेले आहेत. मिथुन काका काव्याला म्हणतात की हे बघा कलेक्टर बाई, तुमच्या चोरोटीच्या कार्यक्रमासाठी चर्चेसाठी तुम्ही वेळात वेळ काढून आलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहेत. आणि नंदिनीला मी हाक मारतोय, नंदिनी अजून का आली नसेल. नंदिनी नंदिनी म्हणून तो आवाज येतो तर नंदिनी म्हणते की आले आले. मिथुन काका म्हणतात की ए बाई अगं ये लवकर. तेवढ्यात नंदिनी येते तर काव्या तिच्याकडे पाहते आणि विचारते की काय ग ताई, काय झालं, तू खूपच थकल्यासारखी वाटते, झोप नाही का झाली तुझी. तेव्हा आता नंदिनी म्हणते की नाही नाही तसं काही नाही. आणि आई ते काय झालं की जीवा मात्र बाळाबद्दल खूप काही वेळ बोलत बसले आणि त्यामुळे आम्हाला झोपण्यासाठी उशीर झाला. तेव्हा आता नंदिनी खोटं बोलते. मिथुन काका हसतात आणि म्हणतात की हो हो ते सुद्धा एक बाळच आहे. मानिनी म्हणते की चला तर आता आपण काव्याच्या चोरओटीबद्दल ठरवूयात सगळं काही, आणि जीवा असेल तर त्याला सुद्धा बोला हो. त्यावरती नंदिनी म्हणते की नाही नाही ते सकाळीच बाहेर गेले, त्यांना एका क्लायंटला भेटायचं होतं, मला सुद्धा त्यांनी मेसेजेस करून सांगितले. तेव्हा आता मानिनी म्हणते की म्हणजे तू उठण्याच्या अगोदरच तो उठला पण. तेव्हा नंदिनी म्हणते की हो पण हरकत नाही, उद्याच्या कार्यक्रमामध्ये पार्थ सोबत जीवा सुद्धा असतीलच. आणि तेवढ्यात येते आता हा विजय आणि वसवत्ते येतात. दोघे आता अगदी हसत असतात. विजय म्हणतो की अरे वा, सगळे जर असेल तर मी सुद्धा येतोय उद्याच्या कार्यक्रमामध्ये, सांगा काय आहे खायला प्यायला. सगळ्यांना मात्र यांच्या बोलण्याचा राग येत असतो. तर नंदिनी त्याला उत्तर देते की काय कसं आहे, उद्या काव्याची चोरओटी आहे आणि ती तर फार कमी लोकात करायची असते, त्यामुळे तुम्ही नाही आलात तर बरं होईल. तेवढ्यात मात्र मानिनी म्हणते की बरं मेनू माझ्या डोक्यामध्ये काय आहे ते मी तुम्हाला सांगते आणि आल्याला आपण सगळ्यांना पन्ह देऊयात आणि नंतर दडपे पोहे वगैरे आणि मग शेवटी आमरस, चालेल ना. त्यावरती काव्या म्हणते की आई मेनू फारच छान आहे. ऐकूनच माझ्या तोंडाला पाणी सुटलं. आणि तेवढ्यात नंदिनी म्हणते की आई आपले लाडू. तेव्हा मानिनीच्या लक्षात येते की हो ओटचे लाडू आणि त्याचे लाडू सुद्धा आपण करूयात. तेव्हा आता काव्या म्हणते की अरे बाप, सगळ्या गोष्टी मला खायला जमणार आहेत, आमरस पण ठीक आहे काही हरकत नाही एकदम मस्त. तर आता लगेच वसवत्ते म्हणते की मस्त काय मस्त, आणि हा कसला मेनू आला आणि काय ग मानिनी, देशमुखांकडे कधी इतकापासून साधा मेनू व्हायला सुरुवात झाली आणि ड्राय फ्रूटचे लाडू, मटर करंजी वगैरे असे काहीतरी मेनू खास पाहिजे आणि हे काय दडपे पोहे वगैरे. तेव्हा आता लगेच मिथुन काका म्हणतात की काय वसू ताई, अहो काय तुमचं हे, कारण आय डोंट लाईक धिस. आतमध्ये जरी तुमचा ताबा असेल तर बाहेर नसेल, बाहेर उन्हाळा आहे आणि हे बघा वहिनी तुम्ही दडपे पोहे करणार आहे तर त्यात फक्त नारळ पाणी टाका आणि ते गारगार पन्ह पिऊन मात्र बायका ह्या अगदी शांत पडतील, जीव शांत होईल त्यांचा. आय लाईक धिस वहिनी. तेव्हा आता लगेच मानिनी तर हसते, परंतु वसवत्ते म्हणते की काय ते सारखं पन्ह पन्ह लावलं. आणि हे बघा विजयराव, मी तुम्हाला काय म्हणते, तुम्ही इतकं छान सरबत करतात त्यामुळे शिकवा ना यांना सगळ्यांना सरबत बनवायचं. विजय लगेच म्हणतो की हो मला चालेल. मिथुन काका म्हणतात की हो हो चालेल, आय डोंट लाईक धिस. आणि तसंही आम्हाला एक आचारी कमीच पडतो, तुम्ही उभं राहता का. तेवढ्यात विजय आता म्हणतो उद्या आशा सुद्धा येणार नाही, घासतात का भांडे, आणि उलट मात्र त्याचा पगार मी देतो. तेव्हा आता मानिनी विजयरावांवर ओरडते की विजयराव. तर लगेच वसवत्ते म्हणते की मानिनी का उगाच त्यांच्याला बोलतेस ग, इथूनला सुद्धा काही करायला नको, तो सुद्धा घर जावीच आहे, मग दुसऱ्याला कसं बोलू शकतो. विजय वसवत्तेला म्हणतो की जाऊन द्या, शांत बसा बरं, नका तुम्ही यांचं मनावर घेऊ. रम्याच्या चोरओटीत ना आपण तुम्हाला हवं तसं मेनू ठेवू, यांच्या कशाला नादी लागतात. आणि चला आत्तापासूनच आपण डिस्कस करूयात. आणि दोघंही चुटकी वाजवत आता आतमध्ये निघून जातात. तेव्हा आता मिथुन काकांना वाईट वाटलेलं असतं तर मानिनी म्हणते की मिथुन भाऊजी तुम्ही लक्ष देऊ नका, वाईट वगैरे वाटून घेऊ नका. तेव्हा आता मानिनी आणि नंदिनीच्या फोनवर काहीतरी आता मेसेज आलेला आहे. तेव्हा दोघे एकमेकींना खुणवतात आणि एकमेकींना खुणवून मात्र तेवढ्यात दरवाजाची बेल वाजते. मिथुन काका म्हणतात की बहिणी मी पाहतोय. तर मानिनी म्हणते की नाही नाही मिथुन काका तुम्ही बसा. आणि काव्याला म्हणते काव्य बघ बरं जरा की कोण आहे. मिथुन काका म्हणतात की वहिनी राहून द्यावं, पोटूशी पोरगी आहे, कशाला तिला उठायला सांगतात, काम सांगतात. तेव्हा नंदिनी म्हणते की काका हो नाही तुम्ही बसा, काव्य आहे ना, काव्य बघेल, जाईल काव्या. तेव्हा काव्य आता लगेच उठते तर मिथुन भाऊजी म्हणतात की हळूच हळूच.
मानिनी म्हणते की मिथुन भाऊजी, अहो पोटूशी आहे म्हटल्यानंतर व्यायाम वगैरे करायचा नसतो का? तेव्हा आता काव्या दरवाजात येते. नंदिनी आणि मानिनी एकमेकांकडे बघून खूपच हसत असतात. आणि तेवढ्यात मात्र आता पार्थ हा डिलिव्हरी बॉयचं वेश घेऊन आलेला आहे. डोक्यामध्ये हॅट आणि तोंडाला मास्क आणि खाली मान घालून काव्या आता जेव्हा दरवाजा उघडते तर तिच्यासमोर एक बॅग घेऊन हजर धरतो आणि म्हणतो की काव्या मॅडमसाठी पार्थ सरांनी एक गिफ्ट पाठवलेलं आहे. तेव्हा आता काव्या ती बॅग हातात घेते. नंदिनी आणि मानिनी फारच हसत आहे आणि काव्यासमोर मात्र आता ह्या डिलिव्हरी बॉयच्या वेशात पार्थ उभा आहे. तेव्हा आता काव्या म्हणते की कशाला नाटकं करतो आणि हे सगळं काही पाठवतो. आर्किटेक्ट बोका, काहीच कळत नाही याला. तेव्हा आता पार्थ लगेच आपल्या तोंडाचा मास्क बाजूला करतो आणि म्हणतो की कारण तुमचा राग शांत करेपर्यंत हा आर्किटेक्ट बोका शांत बसणार नाही. तेव्हा आता काव्या म्हणते की काय तुम्ही? तर आता नंदिनी, मिथुन काका आणि मानिनी सगळेजण हसतात. काव्य म्हणते की देशमुख तुम्ही? तेव्हा आता मिथुन काका म्हणतात की अच्छा, हे सरप्राईज होतं की काय? तेव्हा मानिनी म्हणते की म्हणूनच सांगत होते मिथुन भाऊजी, मी तुम्हाला दार उघडायला जाऊ नका म्हणून, कारण पार्थने मला आणि नंदिनीला मात्र अगोदर सांगून ठेवलं होतं. तेव्हा लगेच आता काव्य ही ती पिशवी हातात देते पार्थच्या आणि म्हणते की मला तुमची पेस्ट्री सुद्धा नकोय, काही नको. तेव्हा आता पार्थ म्हणतो की असं कसं मी तुम्हाला नाही सोडणार आणि लगेच काव्याला उचलून घेतो. काव्या म्हणते की काय करतात, सोडा ना मला, सोडा. पार्थ मात्र आता तिला रूममध्ये घेऊन येतो आणि बेडवर ठेवतो आणि म्हणतो की सोडलं. आता सगळेजण मात्र हसत असतात. तेव्हा पार्थ आता म्हणतो की हे बघा, सॉरी काव्या. काव्या विचारते की तुमचं काय सुरू आहे? पार्थ म्हणतो की काव्या, हे बघा तुमचा राग जाईपर्यंत आता मी उठाबशा काढतो आणि लगेच तो कान पकडून उठाबशा काढायला सुरुवात करतो. काव्या मात्र आपला चेहरा लगेच वळवते. पार्थ म्हणतो की नका मजू, पण ठीक आहे काव्या, मला एक गोष्ट सांगा, आता मी डिलिव्हरी बॉय बनून आलो होतो तेव्हा तुम्हाला कशाची आठवण आली बरं? आणि तेव्हा आता काव्या म्हणते की हे बघा, अनिशा होती तेव्हा तुम्ही डिलिव्हरी बॉय बनून आला होता. हे बघा, ही रेड कलरची पेस्ट्री बघून तुम्हाला काय आठवतं बरं? तेव्हा आता काव्या म्हणते की आपला व्हॅलेंटाईन डे. पार्थ म्हणतो की काव्या, तुम्हाला कळतं का, आपल्या नात्यामध्ये आपल्याच इतक्या आठवणी आहेत. दुसरं कोणीही जरी आलं तरी आपल्याला फक्त आपल्या दोघांचंच आठवेल. आणि हे बघा, समजा जरी माझा पाय कधी घसरायला लागला तर काव्या रागाने पार्थकडे पाहते. काव्या म्हणतो की घसरायला लागला म्हटलो, घसरला नाही आणि घसरून देणार सुद्धा नाही, पण तरी सुद्धा माझा पाय जर घसरायला लागला तर तुमची आठवण मला सावरेल. आणि जर तुम्हाला माझा राग आला, मी तुमच्यासाठी काही छोट्या मोठ्या गोष्टी केल्या असतील तर तुमचा राग जाईल, चेहऱ्यावर स्माइल येईल. तेवढ्यात काव्या मात्र आता तिकडे चेहरा करून आता हसत असते गालातल्या गालात. तर पार्थला ओळखतं. पार्थ सुद्धा हसतोय. पार्थ म्हणतो की ज्या मिस दिव्याला तुम्ही जाऊन हेट करतात तर तिला जाऊन विचारा, माझ्या तोंडी कायम तुमचंच नाव असतं आणि कायम मी तुमच्याबद्दलच बोलत असतो आणि कायम मात्र आमच्यामध्ये तुमचाच विषय असतो. तेव्हा आता काव्या पार्थकडे बघत असते. तर मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये या आता चौरोटीचा कार्यक्रम असतो. नंदिनी खूप छान काव्याला तयार करते. तेव्हा आता काव्या खुशच म्हणते की ताई, विश्वासच बसत नाही की आज माझी चोरोटी आहे. तेवढ्यात मात्र आता काव्या ही नंदिनीच्या पोटाला हात लावते आणि म्हणते की ताई, तुझं पोट. तेव्हा आता नंदिनी लगेच काव्याचा हात बाजूला करते आणि आपल्या पोटाला हात लावते. तेव्हा नंदीला थोडंसं घाबरल्यासारखं होतं. त्यानंतर आता चोरोटीच्या कार्यक्रमासाठी काव्या छान तयार होऊन जेव्हा नंदिनी तिला बाहेर घेऊन येते तर मानिनी तिची दृष्ट काढते आणि तेवढ्यात मात्र आता नंदिनीच्या पोटाला हात पुन्हा जातो, कारण काव्याचा पोटाला हात असतो आणि नंदिनीला मात्र आपल्या प्रेमाची आठवण होते. त्यानंतर वसुआत्या लगेच आता ही काव्याची मावशी आहे तर त्या मावशीला विचारते की शारदाचं 2दा मिसकॅरेज झालं होतं ना? आणि तेवढ्यात मात्र आता त्या मावशी म्हणतात की काव्य आणि नंदिनीचं सगळं काही नीट पार पडून दे म्हणजे झालं. तेव्हा आता काव्याच्या मागे जीवा आहे आणि काव्या मात्र हे सर्व काही ऐकत असते आणि वसुआत्या जे काही विचारत आहे हे बघून आता काव्याला आणखीनच राग येतो. त्यानंतर नंदिनी हे सर्व ऐकते तर नंदिनीला सुद्धा धक्काच बसतो. तर मित्रांनो, आता पुढे नक्की काय होणार आहे हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.